नमस्कार मित्रांनो, देवाली या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. याआधी मी वारी म्हणजे काय यावर व्हिडिओ बनवला होता, पण आज मी तुम्हाला वारीचे वैशिष्ट्य मानले जाणाऱ्या रिंगण सोहळ्याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे. रिंगण म्हणजे काय तर रिंगण हा पालखी सोहळ्यामध्ये एक महत्त्वाचा भाग आहे. हा कार्यक्रम पालखीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांबरोबरच स्थानिक लोकांचा व माध्यमांच्या आकर्षणाचा विषय असतो. याचा शब्दशः अर्थ आपण वर्तुळ असा घेऊ शकतो. रिंगण हे दोन प्रकारचं असतं, एक उभं रिंगण आणि दुसरं गोल रिंगण. उभ्या रिंगणात सगळे वारकरी एका ओळीत उभे राहतात. मग मानाचा घोडा पुढे वळतो आणि एका घोड्यावर वारकरी बसलेला असतो. दोन घोडे त्या उभ्या ओळीतल्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत धावत जातात. ते दोन घोडे श्री संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांचे प्रतीक आहे, अशी ही धारणा आहे. यावेळी विविध भजनं आणि अभंग वारकरी म्हणतात. तसेच फुगडीसारखे खेळही खेळले जातात. आता दुसरं गोल रिंगण. गोल रिंगणात सगळे वारकरी एक गोल तयार करतात आणि गोलाच्या मध्यभागी पालखी ठेवलेली असते. त्याभोवती रिंगण करत दोन घोडे त्या पालखीला प्रदक्षिणा घालतात. हे झालं गोल रिंगण. ही होती थोडक्यात रिंगण सोहळ्याबद्दलची माहिती. प्लीज like and subscribe to my channel. जय हरी विठ्ठल.